नमस्कार मित्रांनो, मी रोहित। कृषी मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सांगितलं आहे की 100% ई-पीक पाहणी करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतलेला आहे। चला तर मित्रांनो, अजून काय त्यांनी सांगितले आहे ते आपण व्हिडिओच्या द्वारे समजून घेऊया। तसंच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। बघा मित्रांनो, शेतकऱ्याच्या 100% शेतकऱ्याची पीक पाहणी झाली पाहिजे। तर ऑनलाईन आता ते होऊ शकत नसल्यामुळं आमचे आता ग्राम महसूल अधिकारी गावागावात जाऊन 100% पीक पाहणी करणार आहे, जेणेकरून कोणाचीही नुकसान जे झालं ते सुटणार नाही, कुठल्याही शेतकऱ्याचं नुकसान झालं ते सुटणार नाही। 100% पीक पाहणी करण्याचा निर्णय महसूल खात्याने घेतला आहे आणि हा निर्णय फिजिकली आतापर्यंत पीक ऑनलाईन आपण पीक पाहणी ऑनलाईन करायचो, पण आता फिजिकली प्रत्येक शेतामध्ये जाऊन आता पीक पाहणी होणार आणि 100% शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पुढच्या काळामध्ये जे काही केंद्र सरकार कडून राज्य सरकारकडून जी मदत येणार आहे ती मदत होणार आहे। अत्यंत महत्त्वाची मागणी माननीय सर्व आमच्या आमदारांची लोकप्रतिनिधींची होती, ती मागणी आज आम्ही मान्य केली आणि शासन निर्णय जारी केला। दुसरं महत्त्वाचं जे आपण अनिल देशमुखाबद्दल विचारलं, तर अनिल देशमुखाचा त्यांचा निवडणुकीच्या काळामध्ये जो इन्सिडेंट झाला होता, त्या इन्सिडेंटमध्ये पोलिसांनी पूर्ण चौकशी करून आणि आता तर फॉरेन्सिक अहवालही येईल एखाद्या वेळी, त्यातही ते शेवटी पोलिसांचा तो अधिकार आहे, फॉरेन्सिक अहवाल येईल तेव्हाही कळेल। पण हा प्रथम दृष्ट्या जी काही चार्जशीट तयार झाली आहे किंवा जी चौकशी झाली आहे, यामध्ये हे दिसतं आहे, म्हणजे पोलिसांनी जे काही नोंदी घेतल्या किंवा तपास केला त्यावरनं की अनिल देशमुखांनी निवडणुकीच्या काळात जनतेची सहानुभूती मिळवण्याकरता एक स्टंट केला होता। हा स्टंट होता असं त्या ठिकाणी चौकशीमध्ये मला वाटतं दिसतं आहे आणि आता फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यावर अजून स्पष्ट होईल की या ठिकाणी कुठल्या प्रकारची स्टंटबाजी, म्हणजे मला एवढंच वाटतं निवडणूक जिंकणे हारणे हा एखाद्या वेळी या विषयाकरता व्यक्तीने या ठिकाणी खिलाडी वृत्तीने आपण हा विजय पराजय स्वीकारला पाहिजे, पण एखादा विजय मिळवण्याकरता निवडणूक जिंकण्याकरता स्वतःच्या हातात गोटा घेऊन स्वतःलाच मारणे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।